नमस्कार. टॉक इंडियामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण दौंड येथील प्रभाग क्रमांक 6 येथे आहोत. हा प्रभाग भीमनगर परिसरामध्ये आहे. तर आज आपण काल जो पाऊस झाला त्या पावसामध्ये येथील रहिवाशांना भरपूर त्रास झाला आणि घरामध्ये पाणी शिरलेलं आहे. तर आज आपण भीमनगर परिसरात मधील ज्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे आपण तिथं आहोत. तर नगरपालिकेला वेळोवेळी कळवून देखील यांनी कधीही वेळोवेळी करून देखील नगरपालिकेचे कुठले कर्मचारी फक्त येऊन बघून जातात असे येथील रहिवाशांचं म्हणणं आहे. तर या संदर्भात आपण येथील रहिवासी आहेत त्यांच्याकडनं जाणून घ्या. काय सांगाल आपण याबद्दल? काय सांगत नगरपालिकेच्या विषयी आम्हाला काय बोलायचं नाही, कारण नगरपालिकेचे लोक आणि कर्मचारी आम्हाला कुठल्या प्रकारचा सपोर्ट करत नाहीत. आता जवळजवळ 8 दिवस झाले आमच्या दारासमोर पाणी साचले पावसाचं साहेब. ड्रेनेज लाईन चोकअप झालेली आहे. ड्रेनेज लाईनमधून जर आपण खोलली तर उलटं त्याच्यातून गंदकीचं पाणी सगळं घरामध्ये शिरते साहेब. लहान लेकरं आहेत आणि लग्न कार्य असं सुद्धा जाऊन देतो आम्ही अर्ज केले, विनवण्या केल्या, हातापाया पडतो त्यांच्या, तरी नगरपालिकेचा एक सुद्धा कर्मचारी आणि त्यांचे अधिकारी इथं येऊन त्यांनी कुठल्या प्रकारचे पाणी केलं नाही. आमच्या मेहण्याच्या घरात सगळं पाणी शिरले साहेब. बघा आता तुम्हीच लक्ष घालून त्यामुळे थोडंसं काहीतरी योग्य प्रकारे काय नियोजन करा साहेब. तुम्ही तर ह्याच्यामध्ये लक्ष घालून ह्या प्रकारे कशा प्रकारचा छाडा लागता येईल ते तुम्ही तेवढा तुम्हाला हात जोडून माझी विनंती आहे, ह्या तुम्ही जास्त प्रकारे लक्ष घालावं. आता मला काय बोला नगरपालिकेच्या विषयी, नगरपालिका एकदम एक मनस्ताप दिलं नगरपालिकेला. आम्हाला असं वाटतं की निघून जावं येतं घरदार सोडून. आमचं काय उपयोग झाला नाही इथं राहून आमच्या गावामध्ये. आमच्याच गावातून आम्हालाच चोरी झाले साहेब इथं. जरा बघा तर तुम्ही. आम्ही स्वतः त्या दिवशी गेलतो साहेबांकडे, साहेबांना विनवण्या केल्या. ते म्हणले ठीक आहे, तुम्हाला मी 2-3 गाड्या मुरमाच्या आणून टाकून देतो, तुमच्या पाण्याचा प्रश्न आम्ही सोडवतो. समीर सर. पण त्याच्यानंतरनी ते काय आले नाही. त्यांचे कॉन्ट्रॅक्टदार आहेत. कॉन्ट्रॅक्टदार म्हणले आम्ही आणून टाकतो. त्यांनी काय आम्हाला मुरमाची वगैरे कसली सोय केली नाही, कसल्या प्रकारचं त्यांचं सहकार्य झालं नाही. उलटं ते एकही माणूस त्यांचा इथपर्यंत कोणता साहेब येऊन बघितलं नाही किंवा आमची कुठलीही दखल त्यांनी घेतलेली नाही. 5 वर्ष झालं त्यांनी अजिबात नगरसेवकनी काही सुद्धा काम करत नाही. अवतीभोवती राहतात आमच्यापाशी, माहित आहेत का? पण या 5 वर्षात अजिबात त्यांचं नाही, काय माहिती का? कामच नाहीत, लक्ष नाही अजिबात. गटरात पाऊस आल्यावर वापस पाणी येतंय, माहितीये. प्यायच्या पाण्याची सोय नाहीये. हा, गावात आम्ही पाणी आणतोय माहितीये गाडीवरती. लहान लहान मुलं आहेत आमची, इथं कसं राहायचं आम्ही? येथील रहिवाशांना प्यायच्या पाण्याची सोय नाही किंवा ड्रेनेज लाईन नाही आहे. त्यामुळे येथील रहिवाशांनी नगरपालिकेकडे वेळोवेळी तक्रार करून देखील पालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी काही दखल घेत नाहीत. आपल्याबरोबर सर, मला असं विचारायचं होतं की बाबा, दौंडचे रहिवासी तुम्हाला गावातली माणसं दिसतात आहेत, भीमनगरची ती माणसं ती काही माणसं नाही आहेत का? तुम्ही आमच्यासोबत म्हणजे एवढं आरोग्यासोबत आमच्या कसं काय खेळू शकता सर? ड्रेनेज लाईनीचं पाणी आहे सर, पावसाचं पाणी असतं तर आम्ही एक वेळ मान्य केलं असतं, पण ड्रेनेज लाईनीचं सगळी घाण अख्खी दौंडची आमच्या आज घरांमध्ये लहान लहान मुलं आहेत सर. आम्ही आता बसायचं कुठं, खायचं कुठं, प्यायचं कसं? प्यायचं सुद्धा पाणी सर सुद्धा अक्षरशः नळ चालू केलं तर गटराचं पाणी येते. वारंवार सगळ्यांना फोन करून नगरपालिकेत जाऊन आम्ही सांगून येतोय, पण कुठल्याच प्रकारची कारवाई होत नाही. ती लोक फक्त सांगताना म्हणतात हा करतो, येतो, पाहून जातात बस, पण त्याच्यावरती आतापर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाहीये सर. आणि टाळाटाळ द्यायचे प्रश्न म्हणजे हे करतात. दुपारी सुद्धा कॉल केले तर जेवण करून आल्यावरती बघतो, पण त्यांनी दुपारनंतर मला आतापर्यंत एकदाही त्यांनी आलेले दिसले नाहीये सर. फक्त सांगतो आणि करतो एवढ्यावरतीच त्यांचं चालू आहे सर. 7 दिवस झाला आम्ही कंटिन्यू पाण्यामध्ये राहतोय. तर याच्यावरती लवकरात लवकर म्हणजे प्रशासनाने लक्ष द्यावं अशी मी विनंती करते. प्रभाग क्रमांक 6 मधील जे रहिवासी आहेत ज्यांच्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे, ड्रेनेजचं पाणी आहे, तर तेथील लहान मुलं, महिला आणि जे आहेत त्यांच्या आरोग्याला धोका आहे. तर लवकरात लवकर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी याची दखल घेऊन काम मार्गी लावावं. मी टॉक इंडियासाठी संतोष जाधव, दौंड. अशाच नवनवीन बातम्यांसाठी टॉक इंडिया न्यूज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.